नमस्कार मंडळी, मी आहे निशा तावडे. तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पहाटेचे वाजले आहेत 4:30 आणि आम्ही चाललो कुठे सांगा पाहू. तर आम्ही चाललो गणपतीला आमच्या गावी कोकणात. तर हा प्रवास चालू होणार आहे आमच्या अर्टिका गाडीने, पनवेलपासून ते सावंतवाडीपर्यंत. सावंतवाडीच्या खरं तर पुढे आमचं गाव आहे, जोळंबे गावात. तर ह्यांचं पाटी चालू आहे, सामान डिक्कीमध्ये चढवत आहेत. माझी चिमुकली तर सकाळी सकाळी पहाटे उठली आहे 4 वाजता. तिला कुठे जायचं असेल की तिला एवढा उत्साह असतो की विचारूच नका. हाय नुरवी, कुठे चालली? मग स्वामींचं दर्शन घेतलं आणि प्रवासाला आम्ही चालू केलं. तर आता पनवेल सोडत आहोत आम्ही पाठी. अजून अंधार दिसत आहे कारण पहाटेचे 4:30 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत, त्यामुळे अजून अंधार आहे. 5 वाजले तसं थोडं थोडं उजाडायला चालू होईलच. गावी जायचं म्हटलं की झोप तर येतच नाही, पण एक वेगळाच आनंद असतो की उद्या पहाटे पहाटे उठायचं आहे, गावी जायचं आहे. ती एक वेगळीच मजा असते मंडळी. तर आता ट्रॅफिक असेल नसेल हा प्रश्न आता आमच्या डोक्यात फिरत आहेच, पण बघू आता. जसं आता आपण निघालो आहोत तर पुढे बघू. आता मी सेकंड सीटवर असल्यामुळे तेवढं चांगलं रेकॉर्डिंग करता येत नाही आहे मला. मी माझ्या वडिलांना पुढे बसवलं आहे आणि चिमुकली पण असल्यामुळे मी मागेच बसली आहे. तर आता हे अंधार आहे, आता बघू. आता उजाडल्यावर थोडं छान दिसेल. आम्ही पेण गाठला आहे. आता तसा एवढा पाऊस नाही आहे, पण थोडाफार रिमझिम चालूच आहे पावसाचं. पुढे जास्त लागायला नको एवढेच गणेशाकडे प्रार्थना करते. तर बघू आता. आता तुम्ही बघू शकता उजाडलं आहे. आता सुरू झाले आहे खरे वळणाचे घाट रस्ते. डोंगरावर पसरलेले हिरवाई, इकडे तिकडे दिसणारे छोटे छोटे धबधबे आणि मस्त असं थंडगार वारा. त्यामुळे प्रवास कितीही लांबचा असला तरी खूप हे हिरवगार छान वातावरण, निसर्ग पाहून खूप कमीच वाटतो आपल्याला आणि थकवा पण आपल्याला जाणवत नाही. कोकणातील घाट म्हटलं की निसर्गाची खरी मजा इथेच अनुभवायला मिळते. गावाकडे गणपतीला जाणं ही सर्वात वेगळी मजा असते. तर केवळ दर्शन नाही तर कुटुंबासोबत एकत्र येणं, गप्पा गोष्टी करणं, मजा करणं, असं याच सणाला आपल्याला अनुभवायला मिळते. तरी रस्ते एवढे अजून तरी खड्डे नाही चालू झाले आहेत. आम्ही मुंबई गोवा मार्गाने चाललो आहोत. सो बघू आता पुढे कसं काय रस्ते आपल्याला बघायला मिळतील. पण आता तरी चांगले रस्ते मला दिसत आहेत. पाऊस येण्याची शक्यता दिसत आहे मला. आभाळ भरून आलेलं आहे. बघू आता पुढे कसं काय रस्ते आपल्याला भेटतील, पाऊस वगैरे. थोड्या वेळात खेळ चालू होईल. तर बघूया आता पुढचा प्रवास.
वळणाचे रस्ते चालू झालेत बघा, किती छान हिरवळ वाटत आहे आणि पावसामुळे ते आणखीच छान वाटत आहे हिरवळ. आम्हाला मंडळी आज ट्रॅफिक नाही दिसत आहे, कारण आम्ही निघालो गणपतीच्या आधी 2 दिवस, ते म्हणजे आम्ही सोमवारी आज निघालो, त्यामुळे आम्हाला आज ट्रॅफिक दिसत नाही आहे. तर तुमची पण आता तयारी जोरदार चालूच असेल मंडळी कोकणात जाण्यासाठी. तर कमेंट करून नक्की मला लिहा तुमचं गाव कुठे आहे. मी नक्की तुम्हाला कमेंटवर रिप्लाय देईन. चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा. माझं नवीन चॅनेल आहे आणि थोडे चेंजेस नक्की पुढे मी करेन. तोपर्यंत आपण आता एन्जॉय करूया हा निसर्ग, हिरवा निसर्ग. हा आहे कशेडीचा टनेल. यावेळी दोन्ही साईडचे चालू पण झाले आहेत, त्यामुळे आणि बरं पडेल सर्वांना. तर मंडळींनो बघा किती छान हिरवगार परिसर, एकदम छान नारळाची झाडं, बघायला पण इतकं छान वाटत आहे डोळ्यांना. मंडळींनो तुमचं जर घर नसेल गाव इथे कोकणात गाव, तर नक्की तुम्ही इथे कधी पिकनिक म्हणून सहलीला नक्की एकदा ट्राय करा. तसो कोकण आपलोच असा, काय म्हणताय, तर लवकरात लवकर पिकनिक या मॉन्सूनमध्ये नक्की प्लॅन करा तुमच्या फॅमिलीसोबत, फार छान वाटेल. आता आपण कुडाळमध्ये प्रवेश केला आहे. कुणाचं कुडाळला गाव आहे प्लीज कमेंट करा. इथे पाऊस गावी नाही आहे, कारण दिसतच आहे आपल्याला रस्ते किती कोरडे आहेत ते, आणि ते बरंच झालं. तर आज आपण बाय लकीली पाऊस नाही आहे, तर आम्ही थोडं फास्ट पण आलो. कुडाळनंतर सावंतवाडी, नंतर बांदा, नंतर आमचं पुढे जोळंबे हे गाव लागेल. तर आता बघूया पुढे कसं काय, घरी काय चाललं आहे. घरी देखील वाट बघत असतीलच आमचे. तर मंडळींनो, ज्याने कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, पुन्हा एकदा सांगते, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
तर मंडळी आम्ही पोचलो फायनली आमच्या गावी आणि गणपतीची मूर्ती काकाने आणलेली आहे. आता झाकून ठेवलेली आहे आणि इथे बघा जोरदार डेकोरेशन चालू आहे गणपतीच्या रूममध्ये. छान अशी गणपतीची खोली सजवली आहे. तर बघायला पण छान वाटत आहे. तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण भेटू. गणपतीचे व्हिडिओ नक्की मी पुढे ॲड करेन. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नीट राहा, स्वस्थ राहा. गणपती बाप्पा मोरया.